जी सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे. सर्वसामान्य माणसाला त्याचं मत व्यक्त करण्याचा, कारभाराविषयी किंवा आपले प्रतिनिधी निवडण्याचा हा महोत्सव आहे. गेल्या 30-40 वर्षातली सातारा शहराची वाटचाल बघाल तर शहराचं नियोजन कसं नसावं याचं उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की गेल्या 5-7 वर्षातला कारभार बघा तर शहर कसं लुटावं ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून सातारा पाहता येईल. साताऱ्याचा नवीन डीपी प्लॅन असो, म्हणजे माणसं रस्ते रुंद करतात. अख्खं कोयना खोरं ज्या वेळेला पाण्याखाली बुडवलं तेव्हा महाराष्ट्राच्या म्हणजे विकासाची लाईट म्हणजे ह्या अर्थानं उजेड पडला. परंतु साताऱ्यात ह्यांना एखाद्याच्या रस्त्यातनं जाणारा 10 फुटाचा रस्ता सुद्धा त्यानं आर्थिक तडजोड केली की बारीक करावा असं वाटतो. पूर्वी राधिका रोड 80 फुटाचा होता, तो 40 फुटाचा केला. त्याचा सातारकर भोगतायत. गेली 10 वर्ष दिवसातून 20 वेळा राधिका रोड ब्लॉक होतो. आणि शाहूपुरी भागातले लोक असतील किंवा इकडून तिकडे जाणारे जे लोक आहेत, शेतकऱ्याचे येणारा शेतमालाचे ट्रक आहेत, हे सगळ्याची अडवणूक होती. डीपी प्लॅन मध्ये कोट्यवधी नाही अब्जवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. रस्ते वेडेवाकडे केलेत. 18 मीटरचा रस्ता 12 मीटर करायचा, 15 मीटरचा रस्ता 12 मीटर करायचा, ह्या पद्धतीचे झाले. आणि सर्वात उत्तम म्हणजे लूट कशी करावी नियोजनबद्ध ह्याची अलीकडची काम आहे. 400 कोटीहून अधिक निधी नगरोत्थानच्या आणि विशेष निधीच्या नावाखाली गेल्या 5 वर्षात आणलाय. त्यातनं खोटी कामं करणं, खोटी बिलं घेणं, 6 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात वाहून जाणारे रस्ते करणं. आणि त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे 2 मी रस्त्यांचं आता म्हणजे ही मुलाखत थोडे भाषणात मी त्याचा खुलासा करेन. परंतु जो जुना आरटीओ चौक ते वाडेफाटा रस्ता हा चौपदरी असताना रस्ता, त्याचं रुंदीकरण स्वतःला पाहिजे तसं सोयीने केलंय. राजपुरोहित मॉल जो नवीन आहे कुपर कॉलनीच्या अलीकडचा, तिथलं वडाचं झाड ठेवायचं, त्याच्या पुढचं ठेवायचं, त्याच्या पुढचं रस्त्यातलं अतिक्रमण ठेवायचं आणि तोंडाला वाडेफाट्याला 2 झाडं ठेवायची. आणि आता त्यांनी त्याची शाळा असेल म्हणजे त्या रस्त्याची जबाबदारी 5 वर्ष 7 वर्ष उत्तरदायित्व त्या ठेकेदाराचं असताना 2 वर्ष झाली की नवीन टेंडर काढायचं आणि नवीन रस्ता घ्यायचा. पहिल्या जबाबदारीतनं ठेकेदार मुक्त करायचा, पहिलं झालेलं खोटं काम घालवायचं. तीच सेम पद्धत ही पोय नाका ते कृष्णानगर म्हणजे बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या रस्त्याला वापरली गेली. पहिल्या पावसात तो रस्ता वाहून गेला. कंत्राटदाराला स्वतःच्या यानं करावा लागला. तोही त्यांनी मोदींचा दौरा येण्याचा या सैनिक स्कूलला येणार त्यात करून घेतला. आणि आता परत त्याच्यासाठी पुन्हा 55 कोटीतनं रस्ता करतोय, देखणावा रस्ता करतोय, ही पद्धत आहे. अनावश्यक कॉन्क्रीट रोड म्हणजे मोना स्कूल जवळ कॉन्क्रीट रोड ची गरजच नाही. साधारणतः नव्या मुंबईतल्या विमानतळाला जो पर स्क्वेअर मीटर खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च आता साताऱ्यातल्या रस्त्यावर झाला. कुठेही दिसायला रस्ते नाहीत. बागांची तीच अवस्था आहे. सदर बाजारातली एक बाग तर त्यांनी अशी केली की तिच्या टेंडर मध्ये वेगळं, त्या जागेची मालकी नगरपालिकेने सर लिहून घेतली नाही. अजूनही खासगी मालक तिचं पाणी आणि हे वापरतो आणि त्याच्यावर 1.5 कोटी खर्च करून बसलेत. 50 लाखाचे एक्स्ट्रा आयटम केलेत आणि सर्व त्यांचे काही उमेदवार, त्यांचे मतदार ह्यांची कंपाऊंड बांधून घेतलीत. त्यात ह्या सगळ्याचे खुलासे आम्ही करणार आहे. एकच आहे, मी आता जनतेला आवाहन करतो की ह्या लुटीला सामोरं जाण्याची, ह्या लुटीचा जाब विचारण्याची, ह्या लुटमार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. आज साताऱ्यातल्या तुम्ही जुन्या जरा सोसायट्या बघितल्या, म्हणजे शाहूपुरीतली जिल्हा परिषद सोसायटी असो, ते आमच्यातली शिक्षक कॉलनी असो, सातारा शहरातली देशमुख कॉलनी असो, शिवाजी हाऊसिंग असो, फक्त म्हातारा म्हातारी किंवा एखादा राहतोय. कुणाचीही मुलं इथं नाहीत, कारण इथं रोजगार नाही. शिक्षणासाठी त्यांना बाहेरचं गाव गाठावं लागतं, रोजगारासाठी बाहेरचं. MIDCत आज कुणाच्या जागा, कुणाचे मॉल आणि कुणाची गोडाऊन आहेत, हे बंद पडलेल्या कारखाने कोणी खरेदी केले ते पाहिलं तर लक्षात येईल. कसलाही रोजगार नाही. तरुणाईला देशोधडीला फिरवलं जातंय आणि काहीतरी त्यांच्या तोंडावर मारलं जाऊन त्यांचा भ्रम निराश होते. हे ठेकेदारांचं म्हणजे अक्षयला भेट आणि ठेकेदाराची लूट ह्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. ह्याला सातारकर नागरिक फक्त वाट बघत होते. त्यांची अपेक्षा ही समर्थ पर्याय, ह्यांना जाब विचारणारा पर्याय उभा राहावा ही होती. आज शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून, त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून सदैव कार्यरत असणारी शिवसेना, उभाटा असो, मनसे असो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो, डावी आघाडी असो, ह्या शहराच्या याच्या विरुद्ध लढा देणारी शहर सुधार संघटना असो,
हे सर्वजण एक झालेले आहेत. आज ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, झुंडशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाची आहे. नवीन जी जैन जी आहे, जे आज महाराज ह्या नावाचं गारुड असणारी जरी फिरत असले तरी प्रत्यक्षात घरी यायचंय, आपल्याच बापाचं खायचं, आपल्याच बापाच्या बाईकवर बसायचं, त्याचंच पेट्रोल जाळायचं आणि महाराज महाराज करत हिंडायचं. 5 वर्षाला त्यांना वास्तव लक्षात येतं, परंतु ती 5 वर्ष चूक झालेली असती. ती चूक दुरुस्त करण्याची संधी, तिची सुरुवात सातारकरांच्या पुढे आहे आणि सातारकर ती निश्चितपणानं पार पाडतील. मी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियालाही यात आवाहन करतो की यात आपलीही जबाबदारी आणि आपली भूमिका आहे. कारण भविष्यात जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मीडियाने यांना जाब विचारला होता का, मीडियाने यांना खुलासे विचारले होते का, मीडियाने यांना धारेवर धरलं होतं का, हेही पाहिलं जाईल. आपणही आपली जबाबदारी पार पाडाल. राजकीय पक्ष म्हणून आम्ही कुठं कमी पडत असो तिथं आम्हाला जागृत करणं, त्या योग्य पथावर आणणं हेही आपलं काम आहे. मी याबाबत पुन्हा एकदा सातारकर क्रांतीसाठी सज्ज झालेले आहेत हा इशारा विरोधकांना देतो.